कडू कारलं पण एवढं चविष्ट लागू शकतं? तर हो, नक्कीच लागू शकतं. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली ना, तर एकदमच चविष्ट भाजी बनते. आज मी बनवणार आहे भरली कारली. ही रेसिपी इतकी टेस्टी लागते आणि अजिबात कारलं कडू वगैरे काही लागत नाही. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला खास ट्रिक सांगणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली, तर अजिबात कडू लागणार नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता, कुक विथ प्राजक्ता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 5 कारले घेतलेले आहेत. कारल्याची लांबी बघू शकता तुम्ही. असे 2 चांगले तुकडे होतील असे लांब कारली मी घेतलेली आहेत, कारण की ही कारली आपल्याला भरून करायची आहेत. वजनीप्रमाणे जर म्हणताल तर 1.5 पावशर असे या कारल्याचं वजन आहे. तर चला आता आपण कारले कट करून घेऊया. तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल की कारल्याचं मी पुढचं टोक कापलेलं आहे. देठ वगैरे मी काही याची कट करणार नाही. आता पुढचं टोक कापल्यानंतर आपल्याला मधोमध बरोबर कारलं कापून घ्यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सेम त्या पद्धतीने आपल्याला कारलं कट करायचं आहे. मधोमध कापल्यानंतर ज्या पद्धतीने आपण वांग्याला क्रॉस कट करतो ना, सेम त्या पद्धतीनेच आपण हे कारलं पण कापणार आहे. कारल्याच्या आतचा गर वगैरे मी काही काढणार नाही. बघा तुम्ही अशा पद्धतीने करून अजिबात कडू कारलं बनणार नाही. व्हिडिओ दिसत असेल की मी आता क्रॉस कट केलेला आहे. सेम अशाच पद्धतीने सगळी कारली आपल्याला कट करून घ्यायची आहेत. आता कट करून घेतल्यानंतर मी त्याला पाण्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता की आपली जी सगळी कारली आहेत ना, ती चांगली चिरून झालेली आहे. आता या कारल्यांना ना आपण 2दा-3दा चांगल्या प्रकारे याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. कारल्या आता स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला ती ट्रिक सांगणार आहे जी वापरून कारला अजिबात कडू होणार नाही. तर चला ती पद्धत मी तुम्हाला सांगते. आता एका पॅन मध्ये मी पाणी टाकलेलं आहे 1-1.5 तांब्या. त्याच्यामध्ये 2-3 चिमूट मी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे. आता हे पाणी चांगलं गरम झालं का, तर त्याच्यात आपली ही कारली टाकायची आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं ना, अजिबात कडू होणार नाही, मी गॅरंटी देऊन सांगते. आता एक एक करून ना सगळी कारली त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे. गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि झाकण ठेवून आता याला आपण चांगलं शिजून देऊया. ते कारलं शिजतंय ना आपलं, तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया. या ठिकाणी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. जर प्रमाण पाहिजे असेल तर 3 मुठी, हाताच्या ज्या मुठी असतात ना, त्या 3 मुठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे जे शेंगदाणे आहेत ना, ते आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की आपले शेंगदाणे आहेत ना, ते चांगले भाजलेले आहेत. आता या शेंगदाण्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते. 2-2.5 मिनिटांनी ना मी झाकण काढून बघितलं तर चांगली उकळी फुटली होती. कारल्याची साईड चेंज करून ना मी परत झाकण ठेवून त्याला 2 मिनिटं शिजून दिलं. कारला आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाही, 70 ते 80% आपल्याला कारलं शिजून घ्यायचं आहे. आता कारलं चांगलं शिजलेलं आहे. आता त्याच्यातलं सगळं पाणी काढून ना मी ते कारलं थंड व्हायला ठेवून देते. आता कारलं थंड होतंय ना, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया. त्याच्यासाठी ना मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3-4 छोटे अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पाऊण वाटी ना मी सुखं खोबरं घेतलेलं आहे, ज्याला बारीक कट केलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती खोबरं टाकलेलं आहे. अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे सगळं ना आपण आता बारीक वाटून घेणार आहोत. आता हे खोबरं, लसूण, कोथिंबीर आलं आहे ना, हे वाटताना आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही, सुखच याला वाटून घ्यायचं आहे. आता तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी याला चांगलं बारीक वाटलेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे देखील बारीक करून घेणार आहोत. शेंगदाणे पण आपण जे खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ना, त्याच्यातच ते सगळं शेंगदाण्याचं कूट आता आपण टाकून घेणार आहोत. आता हे सर्व ज्या प्लेटमध्ये काढलेलं आहे ना, त्याच प्लेटमध्ये ना मी 1.5 चमचे काळा मसाला टाकलेला आहे. जे तुम्ही रेग्युलरली तिखट खात असताल ना, ते तिखट जरी तुम्ही वापरलं तरीही चालेल. अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1 चमचा ना मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आता मीठ ना या ठिकाणी थोडंसं जपूनच वापरायचं, कमी पडलं तरी चालेल, नंतर पण आपण ऍड करू शकतो, कारण की आपण कारली उकळताना ना त्याच्यात पण मीठ थोडंसं टाकलं होतं. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. जास्त पण पाणी टाकायचं नाही, घट्टसरच ते ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची बाइंडिंग घट्ट होईल आणि कारल्यामध्ये आपल्याला ते सारण चांगल्या प्रकारे
भरता येईल। आता आपली जी कारली आहेत ना ती पण थंड झालेली आहे आणि आपलं वाटण पण तयार झालेलं आहे। ज्या प्रकारे आपण वांग्यामध्ये सारण भरतो ना सेम त्याच पद्धतीने या कारल्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी कशा प्रकारे याच्यामध्ये सारण भरत आहे। सेम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली जी पद्धत आहे ना तीच फॉलो करून ही भाजी बनवायची आहे। तुम्ही कारल्याची भाजी ना कोणत्या पद्धतीने बनवतात ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता सगळी कारली आपली भरून झालेली आहेत आणि हे जे थोडंसं कूट राहिलेलं आहे ना ते आपण भाजीत वापरणार आहोत। आता कारली भरून झालेली आहेत, आता आपण भाजीला फोडणी द्यायला तयारी करूया। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरी आणि 10-12 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे। जिरी मोहरी चांगली भाजली का मग आपण एक एक करून सगळी कारली त्याच्यामध्ये टाकणार आहोत। जर तुम्हाला या रेसिपीमध्ये काही डाऊट आला असेल ना तर मला नक्की विचारा। आता एक एक करून सगळी कारली आपण कढईमध्ये टाकलेली आहेत। कारली टाकल्यानंतर ना आपण त्याला उलटण्याने चांगलं फ्राय करून घेणार आहोत। आता 1-1.5 मिनिट कारल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर हे जे कूट राहिलेलं आहे ना हे कारल्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। काय वेळेस काय होतं माहिती का, कारलं खाऊशी वाटत नाही आणि जे कारल्याचं हे कूट असतं ना त्याची खूप टेस्ट लागते। म्हणून मी कधी पण कारलं बनवताना थोडंसं कूट जरा जास्तच बनवते। जर कुणाला कारलं आवडत नसेल तर त्याचं कूट देखील खूपच टेस्टी लागतं। आता हे कूट चांगलं मिक्स केल्यानंतर लो फ्लेमवर झाकण ठेवून याला 4-5 मिनिटे चांगलं वाफू द्यायचं। काय करायचं, मध्ये मध्ये ना झाकण काढून कारलं मिक्स करायचं, नाहीतर खाली असं डागू पण शकतं। आता ह्याच्यात मध्ये आपण पाण्याचा बिलकुल पण वापर केलेला नाही। कारलं आधी आपण चांगलं 70 ते 80% शिजवून घेतले, त्यामुळे आता भाजी बनायला काही जास्त वेळ लागणार नाही। आता मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकले आणि आता याच्यामध्ये ना मी पाण्याचा थोडा शिडकावा देते। पाणी जास्त काही टाकलेलं नाही, थोडासा उगा याच्यामध्ये मी पाण्याचा शिडकावा दिलेला आहे। आता मीठ टाकल्यानंतर आणि पाण्याचा शिडकावा दिल्यानंतर ना याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिटं ना लो फ्लेमवर याला परत आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे। आता कारल्याला ना उलटण्याने असं चांगलं परतत राहायचं, म्हणजे सगळ्या बाजूने चांगलं कारलं शिजतंय आणि आपला मसाला पण मस्तपैकी शिजून निघेल। एकदा चेक करून घ्यायचं, जर कारलं शिजलेलं असेल ना तर गॅस बंद करायचा। आता या ठिकाणी माझं कारलं शिजलेलं आहे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे। अशा पद्धतीने ना कारलं एकदा बनवून बघा, अजिबात कडू लागणार नाही। आणि जर या रेसिपीमध्ये काही जर डाऊट असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।